झी 24 तास एक पाऊल पुढे। या दिवसात खव्याच्या मोदकांना मोठी मागणी असते, पण त्याचा गैरफायदा भेसळखोर घेतात। पण ही भेसळ ओळखायची तरी कशी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। पण खव्यातली भेसळ तुम्ही स्पॉट टेस्टच्या माध्यमातून ओळखू शकता। भेसळखोरांमुळे विघ्नहर्त्याचा मोदक संकटात सापडला असला तरी त्यातली भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध विभागानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। खव्यातील भेसळ ओळखण्यासाठी काही स्पॉट टेस्ट करता येतात। टिंचर आयोडीनचा वापर करून खव्यातील भेसळ तुम्हालाही ओळखता येईल। काही स्पॉट टेस्ट आहेत, जसं खोव्यामध्ये जर स्टार्चची भेसळ असेल तर टिंचर आयोडीन जर त्यात थोडंसं टाकलं तर ते व्हायोलेट कलरचं हे होतं आणि तो कलर रिटेन होतो। असा जर खोवा आढळला आणि ते टेस्ट घेतली तर तो भेसळयुक्त आहे असं समजावं। अशा टेस्ट आहेत, दुधासाठी तेलासाठी काही स्पॉट टेस्ट आहेत। अशा पद्धतीनं काही स्पॉट टेस्ट करून खव्यातील भेसळ ओळखता येते। पण खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता राखली जाते का याचाही विचार ग्राहकानं केला पाहिजे, कारण अस्वच्छतेतूनही अनेक आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। हाताळताना जे काय व्यावसायिक आहेत त्यांनीच त्यांच्या स्टाफला काळजी घेण्याच्या सूचना द्या। आम्ही जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा हॉटेलमध्ये त्यांना आम्ही मिठाई बनवणाऱ्या कारागिराचं मेडिकल करा किंवा त्यांचे हँड ग्लोव्ज वापरा अशा सुद्धा सूचना देत असतो आणि ह्या सगळ्या काळज्या व्यावसायिकांनी बाळगाव्यात जेणेकरून जनतेला काही अपाय होणार नाही। अन्न आणि औषध विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं व्यावसायिकांकडून खरंच पालन केलं जातंय का हाच खरा प्रश्न आहे। त्यामुळेच खाद्यपदार्थ खरेदी करताना ते खात्रीच्या दुकानातून खरेदी केले पाहिजेत। तसंच खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांचं बिल आवर्जून घेतलं पाहिजे। सामान्य माणसाने कोणताही अन्नपदार्थ खरेदी करताना त्याचे खरेदी बिल घेणे याच्यासाठी खात्री म्हणजे आग्रह धरणे, खरेदी बिलाशिवाय माल न खरेदी करणे आणि प्रिकॉशन म्हणजे चांगल्या दुकानातून खरेदी करणे, बिल घेणे, शक्यतो पॅक आयटम तेल किंवा वनस्पती घी हे खरेदी करताना पॅक आयटम खरेदी करावं, लूज खरेदी करू नये, कारण खुल्या स्वरूपात जास्त भेसळ असण्याची शक्यता असते। गणेशोत्सव असो की अन्य कोणताही सण, दुकानातून मोदक किंवा मिठाई खरेदी करताना ती पारखून घेतली पाहिजे, अन्यथा तुमच्या आनंदावर विरजण झी 24 तास एक पाऊल पुढे।